अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तुमचा दिवस हा आनंदी जाओ, शुभ जाओ आणि स्वामीमय जाओ अशी अपेक्षा करते. तर आजचा विषय आपला होणार आहे बघा, त्रिपुरारी पौर्णिमा. त्रिपुरारी पौर्णिमा ही काय महत्व घेऊन येते ते देखील सांगेल. पण काही अशी सेवा करायची असते, आपल्या घरातील वादविवाद असू द्यात, रागीटपणा असतो म्हणजे व्यक्तींचा, तो देखील बाहेर निघतो आणि त्या दिवशी आपल्याला भगवान महादेवांची, शंकरांची आपल्याला सेवा करायची असते. भगवान शंकरांची सेवा आपण जेव्हा करत असतो तेव्हा आपले विघ्न जे असतात ते टळत असतात, अपमृत्यू जे असतात आपल्या घरातील ते टळत असतात. आपल्या घरातील संकट जे असतात ते निवारण्यासाठी महादेवांची सेवा केली जाते आणि त्या दिवशी कुणीही ही सेवा टाळू नका असं मी तुम्हाला सांगेन. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांची आपल्याला सेवा करायची आहे. प्रत्येकाने ही सेवा करा असं मी तुम्हाला सांगेन. तर त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे ती येणार आहे 15 तारखेला. पौर्णिमा प्रारंभ सकाळी 6:20 होणार आहे, तर पौर्णिमा समाप्ती पहाटे 2:59 म्हणजेच रात्रीला 3 वाजता असं म्हणजे संपेल. तर आपल्याला सेवा ज्या असतात पौर्णिमेच्या त्या 15 तारखेलाच करायच्या आहेत. त्या दिवशी सत्यनारायण देखील राहील, तुलसी विवाह जो असतो तो देखील त्या दिवशी येणार आहे. तर मी तुम्हाला सांगेन या सगळ्या गोष्टी साध्य करून तुम्हाला वेळ असेल त्या पद्धतीने ही मात्र सेवा तुम्हाला करायची आहे. भगवान शंकरांची आपल्याला सेवा करायची आहे. ही सेवा अर्ध्या तासाची फक्त. मात्र ही सेवा केल्यानंतर, कारण एका वर्षानंतर एकच तिथी असा येत असतो की त्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची असते, ती म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा. तुम्हाला सांगेल ही सेवा कुणीही टाळू नका. अर्धा तास आपल्याला लागेल, त्या दिवशी नक्कीच ही सेवा करायची आहे. आता सेवा करत असताना किंवा आपण जी काही सेवा भगवान शंकरांची करू त्यानंतर त्याच्यावर उपाय देखील आपल्याला करायचा आहे आणि उपाय तापाय किंवा आपण जे मंत्र स्तोत्र आहेत ते सुद्धा आपल्याला म्हणायचे आहेत. तर आवश्यक अशी माहिती आहे, व्हिडिओ हा पूर्ण बघा, महत्वपूर्ण होणार आहे म्हणून तुम्हाला सांगेल. संपूर्ण माहिती व्यवस्थित व्हिडिओमध्ये येऊन जाईल. तर अवश्य सगळ्यांनी संपूर्ण व्हिडिओ बघा असं मी तुम्हाला सांगेल. तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल त्रिपुरारी पौर्णिमा हे नाव का पडलं, तर त्रिपुरारी पौर्णिमा त्या दिवशी जो राक्षस होता, तो असुर होता त्रिपुरा नावाचा, तर त्याचा वध भगवान शंकरांनी केला होता. त्याला ब्रह्मदेवाचं वरदान होतं की अमरत्व राहील किंवा तू मरणार नाही. तेव्हा भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला. 3 दिवस युद्ध करून त्रिपुरासुराचा त्या दिवशी वध केला होता आणि त्या पौर्णिमेला तो दिवस म्हणजेच पौर्णिमेचा दिवस होता म्हणून त्याला त्रिपुरारी पौर्णिमा असं संबोधलं जातं. असुर होता तो सगळ्या देवांना म्हणजे त्रास देत होता, खूप त्रास देत होता. मात्र भगवान शंकरांनी त्यांचा नाश केला होता आणि त्या असुराचा वध केला होता त्या दिवशी. भगवान शंकरांनी वध केल्यानंतर जे देवदेवता असतात सगळ्यांनी भगवान शंकरांची स्तुती केली होती, कौतुक केलं होतं आणि त्या दिवशी दिवे प्रज्वलित केले होते. सगळ्यांनी देव दीपावली देखील त्या दिवशी आपण साजरी करत असतो, म्हणूनच त्या दिवशी दिवे प्रज्वलित केली जातात आणि महादेवांची स्तुती गायली जाते. ज्या घरात किंवा ज्या व्यक्ती महादेवांची स्तुती करत असतात त्यांना विघ्न हे येत नाही, संकट हे येत नाही. कारण भगवान शंकर हे भोळे असतात, त्यांचा स्वभाव हा भोळा आहे. थोडी जरी सेवा तुम्ही केली ते प्रसन्न होत असतात. म्हणून तुम्हाला सांगेल ही सेवा सगळ्यांनी करायची आहे. आता सेवा कोणती आहे ते मी तुम्हाला सुरुवात करेल सांगायला. तर सेवा आपल्याला करायची 750 वाती घ्यायच्या आहेत. आता वाती कुठल्या घ्यायच्या हे बघा, फुलवाती घेतल्या तरी देखील चालतील, लांब वाती मिळतात त्या घेतल्या तरी देखील चालतील. तुमच्या घरात म्हणजे असतील तर ठीक आहे, अवेलेबल नसतील तर म्हणूनच हा व्हिडिओ मी आधी टाकून देईल तुम्हाला लवकरच. या वाती तुम्ही दुकानातून सुद्धा विकत मिळत असतात, मोजून म्हणजे गठ्ठा असतो त्याचा बांधलेला, तर त्या सुद्धा तुम्ही विकत आणू शकतात. कारण 750 वाती म्हणजे भरपूर होतात आणि या वाती आपल्याला घरात शक्य नसतात. कारण मागच्या वर्षी बऱ्याच महिलांचा प्रश्न आला की ताई एवढ्या वाती नाहीत, मग मी आता बाकीच्या वाती कुठून आणाव्यात. म्हणून आधीच तुम्हाला हा व्हिडिओ मी शेअर करते की तेवढ्या वाती आपल्याला अवेलेबल करायच्या आहेत. 750 वाती आपल्याला अवेलेबल करून घ्यायच्या आहेत. त्या वाती तुपाच्याच जाळायच्या आहेत आपल्याला, तुपाच्याच जाळा असं मी तुम्हाला सांगेल. तूप लावूनच वाती, तुम्ही लांब घेतल्या तरी चालतील, फुलवाती घेतल्या तरीही चालतील, काही हरकत नाही. त्या वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत. आता एवढ्या वाती प्रज्वलित करण्यासाठी दिवा असतो. आता छोटा दिवा आहे, मी त्याच्यात कसं करू तर तुम्हाला सांगू का, मोठी पंती घ्या, मोठी डिश घ्या तरी देखील चालेल, तांब्याची डिश असते अगदी ती घेतली तरी देखील चालेल, काही हरकत नाही. या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात आणि त्या वाती आपल्याला संध्याकाळच्या वेळेस आपण प्रज्वलित करायच्या आहेत. आता दिवसभरात मला वेळ मिळेल तेव्हा केलं तर चालेल का, तर नक्कीच चालेल, काही हरकत नाही. पण महादेवांची सेवा करण्यासाठी संध्याकाळचा जो प्रदोष काळ असतो तो खूप खूप महत्वाचा असतो आणि आपली जी सेवा असते ती फलित खूप म्हणजे छान जाते संध्याकाळच्या वेळेस केलेली. म्हणून तुम्हाला सांगेल की संध्याकाळी केलं तर अतिउत्तम. ही सेवा तुम्हाला मंदिरात करायची आहे. महादेवाचं मंदिर तुमच्या घराजवळ बघा,
निश्चितच असेलच सगळ्यांच्या घराजवळ महादेवाचं मंदिर, कारण गाव आहे तिथे मंदिर असतंच, त्याबद्दल इश्यूच नाही. तर ही सेवा मंदिरातच करा असं मी तुम्हाला सांगेल. कारण 100% तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे असेल, तुमच्या घरात वादविवाद ह्या गोष्टी भरपूर प्रमाणात आहेत, तर तुम्ही मंदिरात जाऊनच सेवा करावी असं मी तुम्हाला सांगेल. मंदिरासारखं पावित्र्य जे असतं ते आपल्या घरात नसतं. मंदिर हे म्हणजे एक वेगळं वलय तयार असतं तिथे महादेवांचं, म्हणून सांगेल तिथे केली तर अतिउत्तम. आणि जर शक्यच नाही, तुम्ही अशा ठिकाणी आहेत की तिथे मंदिर नाहीये, तर तुम्ही घरात आपल्या महादेवाच्या पिंड जे असते तिथे तुम्ही सेवा केली देवघरासमोर बसून तरी देखील चालेल. पण एक प्रयत्न करा, मंदिरात जाऊनच सेवा करायची आहे. मंदिरात तुम्ही जायचं, ज्या वाती प्रज्वलित केल्या त्या तिथे प्रज्वलित करायच्या आहे. आणि त्याचा भस्माचं काय करावं, जे शांत होऊ द्यायचं भस्म त्याचं काय करावं ते देखील मी तुम्हाला सांगेल. त्याआधी तुम्हाला सांगेल की या वाती प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला कुठले कुठले मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत. आता नुसत्या प्रज्वलित केल्या तरी देखील चालेल, पण सांगेल तुम्हाला मंत्र स्तोत्र जर म्हटले तर अतिउत्तम. तर तुमचा आपला नित्य सेवेचा ग्रंथ जो असतो तो सोबत न्यायचा मंदिरात जातो तेव्हा, किंवा घरी जरी बसून केल्या तरी चालतील. तर शिवकवच शिवकवच प्राकृत मध्ये संस्कृत मध्ये दोघी भाषांमध्ये आहे, ते वाचन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर शिवमहिम्न शिवमहिम्न देखील नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे, प्राकृत मध्ये देखील आहे आणि संस्कृत मध्ये देखील आहे. आपल्याला प्राकृत आरामात येत असं, मराठी सारखं असतं, काही अवघड नाही. तर ते तुम्ही वाचन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल महामृत्युंजय मंत्र एक माळ घेतला तर अतिउत्तम. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदनात मृत्युमोक्ष यमामृतात. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणजेच एक माळ जप करायचा आहे. 11 वेळा म्हटलं तरी देखील चालेल, काही हरकत नाही. पण तुम्हाला सांगेल एक माळ घेतला तर अतिउत्तम, कारण आपल्या घरातील विघ्न दूर होण्यासाठी हा मंत्र जो असतो हा खूप उपाय आहे, त्याचा म्हणजे मोठा उपाय होईल आपला. हा मृत्युंजय मंत्र पठन केल्यानंतर म्हटल्यानंतर तुम्हाला सांगेल कालभैरव अष्टक हे तुम्हाला यथाशक्ती 1 वेळा म्हणा, 2 वेळा म्हणा, 3 वेळा म्हणा, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्हाला कालभैरव अष्टक म्हणायचंच आहे. तर या प्रकारे तुम्ही या सेवा करायच्या. तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सांगेल शिवलीलामृत ग्रंथातला जो 11वा अध्याय असतो बघा, आपण पठन करत असतो श्रावण महिन्यामध्ये, तर तो सुद्धा तुम्ही वाचन केलं, त्या वाती प्रज्वलित असतात तोपर्यंत, तर तरी देखील चालेल, काही हरकत नाही. या सेवांमधल्या जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा तुम्ही तिथे बसून, वातींसमोर बसून, तुम्ही मंदिरात बसा किंवा घरात बसा, तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. कारण महादेवांची स्तुती जी असते ती गायची आहे आपल्याला. महादेवांची आपण जेव्हा स्तुती गातो किंवा हे मंत्र स्तोत्र म्हणत असतो महादेवांची स्तुती देखील आहे, ती सुद्धा गायली आपण तरी देखील चालेल. तर ते खूप प्रसन्न होतात आपल्यावरती, म्हणून तुम्हाला सांगेल हे मंत्र स्तोत्र म्हणायचे. त्यानंतर जी रक्षा पडेल, जो भस्म पडेल, आता रक्षा थंड होऊन जाईल, त्या वाती जाळल्यानंतर जी रक्षा राहणार आहे, तर ती रक्षा आपल्याला महादेवांच्या पिंडीवर वाहायची आहे. महादेवांच्या पिंडीवर का वाहत असतात? कारण भस्म जो असतो तो महादेवांना अतिप्रिय असतो. आणि जो असुर असतो, त्रिपुरासूर, त्याचा वध महादेवांनी केलेला असतो. त्या वाती जळत असतात, म्हणजे त्रिपुरासुराचा वध तिथे होत असं असं मान्यता आहे. असं महादेवांची म्हणजे स्तुती केल्यानंतर त्यांना वाटत असतं, जो भस्म असतो तो महादेवांना चढवायचा असतो. हे जी सेवा असते ही जर तुम्ही केली तर तुमचे संकट असतात ते खूप खूप प्रमाणात कमी होतील. तुम्हाला सांगेल, तुमच्या घरातील जे अपमृत्यू असतात, सारखे ऍक्सिडेंट होणे, ह्या गोष्टी जर घडत असतील तर नक्कीच या सेवा करा. महादेव नक्कीच प्रसन्न. सगळ्यांनी ही सेवा आपल्या घरात करायचंय, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या पतीसाठी, किंवा आपल्या घरात शांती नांदण्यासाठी. तुम्हाला सांगेल महिलांनो, सगळ्यांनी ही सेवा करायची. अगदी अर्धा तास लागेल तुम्हाला, पण खूप शांती लागेल आपल्या घरामध्ये, म्हणून ही सेवा तुम्हाला करायची आहे. चला मग, सांगितलेली सेवा जी ती महादेवांच्या चरणी अर्पण करते आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते. नंतर अजून भेटेल अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल, म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका.